तर ह्या केसमध्ये आपण यांना 2 वायर टाकले, एक एलईडी आणि एक डायगोनल मध्ये, आणि त्यानंतर याला डायलेट केल्यानंतर आपण त्यांचा आयवस केला, आयवस असं म्हणतो. आणि आयवस केल्यानंतर आपण त्यांना स्टेंट बसवला आणि स्टेंटचा मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. तर यामध्ये हा त्यांचा फायनल रिझल्ट आहे, ज्यामध्ये रक्तवाहिनी व्यवस्थित झाली आहे. त्यानंतर आपल्याला दिस इज व्हॉट इज द फायनल रिझल्ट, ज्यामध्ये रक्तवाहिनी छान ओपन झाली आहे, ब्लॉक पूर्णपणे गेला आहे आणि फांदीही व्यवस्थित आहे. त्याचबरोबर आपण राईट साईडला जेव्हा आलो, रक्तवाहिनी खराब होत आणि पूर्ण लेंथ मध्ये डिसीज आहे, तर बघायला आपण तोंडापासून खालीपर्यंत दिसते. यासाठी आपण एक नवीन टेक्नॉलॉजी वापरली, लॉंग स्टेंट न वापरता ड्रग कोटेड बलून वापर. या ड्रग कोटेड बलूनमुळे पेशंटला एक लॉंग स्टेंट आम्हाला टाकण्याची गरज नाही पडली आणि ह्या ड्रग कोटेड बलूनचा लॉंगिव्हिटी ऑफ लाईफ चांगला आहे. आणि आपण बघत असाल तर हा फायनल रिझल्ट आहे त्यांना, तुम्ही तो बघून खुश होणार आहात. ही रक्तवाहिनी खूप सुंदररित्या जोडलेली आहे. पूर्वीची रक्तवाहिनी आणि ह्या रक्तवाहिनीमध्ये बघितलं तर या ठिकाणी आम्ही कोटेड बलून केला आहे आणि रक्तवाहिनी. ह्या सर्व नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, ज्यामध्ये आपण आयवसचा वापर करतोय, आपण ड्रग कोटेड बलूनचा वापर करतो आणि जेवढं कमी होत असेल तेवढं स्टेंट्स कमी टाकतो. याने लॉंगिव्हिटी ऑफ अँजिओप्लास्टी आणि स्टेंटची काळजी घेणं त्यातल्या थोडं कमी प्रमाणात. थँक्यू.